नमस्कार, मी वृषाली कदम परब TV9च्या प्रचार पॅटर्न या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। प्रचार पॅटर्न या कार्यक्रमामध्ये आपण निवडणुकीच्या दरम्यान नेते त्यांचं शेड्यूल कसं असतं, कशा पद्धतीने ते लोकांना भेटतात, रॅलीमध्ये जातात, त्यांचा दिनक्रम कसा असतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो। आज प्रचार पॅटर्नमध्ये आपण आलेलो आहोत शरद पवार यांच्याकडे। शरद पवार यांच्यासोबत आज संपूर्ण दिवस आपण असणार आहोत आणि त्यांचा प्रचाराचा पॅटर्न कसा आहे तो देखील अगदी जवळून पाहणार आहोत। तर मोठ्या संख्येने लोक इथे भेटण्यासाठी आलेले आहे शरद पवार यांना। मला सांगा, कुठून आलेलात, तुमचं नाव काय? माझं नाव कासारी नदीच्या काठावर ननुंद्रे माझं गाव, मारुती पाटील माझं नाव, पन्हाळा तालुक्यात गाव, शरद पवारांचा पट्टा मारुतराव, तांदळात तांदूळ बासुमती, माणसात माणूस बारामती, त्यांचा कार्यकर्ता मारुती। क्या बात आहे, क्या बात आहे। मला सांगा, तुमची भेट झाली आहे का पवार साहेबांची? होणार आहे। सकाळपासून तुम्ही आलेला आहात। आपलं नाव काय, तुम्ही कुठून आले? मी रंगा ठाणेकर, शावाकडा वस्तात, मार्केट यार्ड शावाकडचे वस्तात। काय काम आहे तुमचं आज पवार साहेबांचं गाठ घ्यायची, काय मास्तीच गाठ आमची, कुठतरी जाईल तिथं गाठ पडते। तर प्रचार पॅटर्नमध्ये आज आपण आलेलो आहोत। पवार साहेबांना भेटायला काही माणसं आली आहेत आणि आपण पाहतोय की धनंजय महाडिक देखील आलेले आहेत, उमेदवार आहेत ते राष्ट्रवादीचे। मला सांगा धनंजय महाडिक, तुम्ही उभे आहात पण किती आश्वस्त आहात की तुम्ही जिंकून याल? कोल्हापूर हे पुरोगामी विचाराचं शहर आहे आणि गेले 25, 30, 40 वर्ष पवारसाहेबांच्या पाठीमागे असणारा हा जिल्हा आहे, पवारसाहेबांच्यावर प्रेम करणारा हा जिल्हा आहे। 2014ची लोकसभेची निवडणूक जर आपण पाहिली, देशामध्ये प्रचंड मोठी मोदी लाट असतानासुद्धा कोल्हापूरकरांनी मला साथ दिली, पवारसाहेबांनी मला उमेदवारी दिली आणि ती लाट परतवून लावून लोकांनी मला मताधिक्य देऊन निवडून दिलं। 5 वर्षामध्ये खूप सारी कामं कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये आपण केलेली असल्यामुळं यावेळी परत पवारसाहेबांनी मला उमेदवारी दिली आणि त्यानिमित्तानं काल कागल या ठिकाणी प्रचार दौऱ्यासाठी सभेसाठी साहेब आले होते। अति प्रचंड मोठी सभा झाली आणि साहेबांचं मार्गदर्शन लोकांना झालेलं तर प्रचार पॅटर्न आपण सुरू केलेला आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सर आहेत। सर, आपण आता कोल्हापूरहून खरं तर सांगली तासगावकडे जातोय, पण मला एक विचारायचं आहे तुम्हाला की जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आलेले तेव्हा त्यांनी पहिलं कोणाला टार्गेट केलं तर ते शरद पवार यांना, आणि तुमच्यापेक्षा पवारांपेक्षा पवार कुटुंबियांना टार्गेट केलं। असं का त्यांनी केलं असावं असं तुम्हाला वाटतं? असं की पहिल्या मिटिंगलाच केलं असं नाही, ते काहीतरी आतापर्यंत 5 वेळी येऊन गेले, 5 का 4 वेळेला। त्यातली एक सोडीच्या सगळ्या मिटिंगमध्ये त्यांचा टार्गेट मीच होतो आणि मला असं माहिती नाही, कन्फर्म नाही, पण काही लोकांनी नंतर सांगितलं की शेवटच्या मिटिंगला त्यांनी टोन बदलला। आता पुन्हा ते उद्या बारामतीला जाणार आहेत, आणखीन काही ठिकाणी त्यांच्या सभा आहेत की जिथं माझी मुलगी कॉन्टेस्ट करते किंवा आणखीन काय असेल। पण एक असं की त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे, त्यांचं टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्राचं आहे। याचा अर्थ स्वच्छ की या निष्कर्षाशी आलेले त्यांचे सिरियस, त्यांना या राज्यात पर्याय देणारा कुठला घटक आणि लिडरशिप असेल तर ती बहुतेक आम्हा लोकांच्या भोवती ती जी त्यांना दिसते। कौटुंबिक विषयसुद्धा त्यांनी पुढं आणला की त्याच्यामध्ये कवडीचंही सत्य नाही। त्यांनी सांगितलं की आता कोण माझा पुतण्यात माझा पक्ष काढून घ्यायला लागला आहे, माझं महत्त्व कमी करायला लागलं आहे वगैरे वगैरे। ऐकताना तुम्हाला पवारांना कसं वाटतं? आमच्या घरात सगळे हसत होते आणि गंमत अशी वाटली की प्रधानमंत्री हा देशाच्या समोरचा कुठं प्रश्न मांडतील, देशात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतील, बेरोजगारांचे प्रश्न मांडतील किंवा दहशतवादी किंवा या सगळ्या गोष्टीच्या संबंधी काय पुढची नीती राहणार आहे ते सांगतील। पण या सगळ्या प्रश्नांचे जे राष्ट्रीय प्रश्न ते सगळे त्यांनी बाजूला सोडले आणि पवारांच्या घरात काय चाललं याची चिंता त्यांना वाटायला लागली।
अशी आहे की 2-3-4 ठिकाणी ते बोलल्याच्या नंतर त्यांना जे फीडबॅक मिळालं ते अनुकूल नव्हतं आणि म्हणून नंतरच्या मिटिंगमध्ये त्यांनी टोन बदलला आणि तो टोन असा होता की शरदराव तुम्ही काँग्रेसच्यावर कसे राहता, या लोकांच्यावर तुम्ही कसे राहता, तुम्ही एक समाजासाठी काम करणारे लोकांच्यात मान्यता असलेले असे प्रमुख घटक आहात आणि त्यामुळे तुम्ही यांच्यावर राहायला नको. इनडायरेक्टली त्यांनी असे एक साथ घालण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. आणि त्याचं कारण की त्यांना जी काही भूमिका त्यांनी घेतली होती त्याचा पॉझिटिव्ह नाही निगेटिव्ह फीडबॅक आला. पण मला एक सांगा की तेच पंतप्रधान काही महिन्यांपूर्वी म्हणतात की पवार यांचं बोट पकडून मी राजकारणात आलो, मी त्यांना गुरु मानतो. मग गुरुवर इतक्या टोकाची टीका कशी करता येते आणि काय मानस आहे त्यामध्ये? ते अनेकदा माझ्याबद्दल बोलले. अनेकदा असं आहे की त्याला एक पार्श्वभूमी आहे. जेव्हा हे प्रधानमंत्री होते, मुख्यमंत्री होते आणि काँग्रेसचं राज्य होतं, तेव्हा मी अनेकदा बघितलं की काँग्रेसच्या राजवटीच्या काळात प्रधानमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवल्याच्या नंतर हे एकच मुख्यमंत्री असे होते की ते नेहमी प्राईम मिनिस्टरवर व्यक्तिगत हल्ला करायचे आणि त्यामुळे काँग्रेसचे जे कलिग्स होते मंत्रिमंडळातले त्या सगळ्यांच्यात यांच्याबद्दलची एक भावना अत्यंत कटू झालेली होती. माझा एक अप्रोच हा होता, माझ्याकडे जबाबदारीची शेती आणि त्यामुळे अनेकदा त्यांच्या मी कार्यक्रमाला गुजरातमध्ये गेलो शेतीच्या संबंधीच्या, ते माझ्याबरोबर फिरले आणि त्यामुळे एक प्रकारचं एक सामंजस्य होतं. त्यामुळं ते बारामतीला मी बोलले की यांचा हात धरून मी आलो की यांसोबत धरून आलो, यांनी मला नेहमी मदत केली. त्या फॅक्ट्स आहेत. आंध्रमध्ये गेले, चंद्रबाबूंच्या टीका केली. कर्नाटकामध्ये गेले, तिथल्या मुख्यमंत्र्याच्यावर टीका केली. इकडं मध्य प्रदेशमध्ये गेले, तिथल्या मुख्यमंत्र्यांच्यावर टीका केली. असं आहे की प्राईम मिनिस्टर मगाशी मी सांगितलं ही इन्स्टिट्यूशन आहे आणि त्यांनी संबंध देशाचा एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्रामध्ये येण्याच्या आधीपासून अनेक सभांमध्ये नरेंद्र मोदी तुम्हाला टार्गेट करतायत, पक्षाला तुमच्या टार्गेट करतायत, पक्षाच्या नेत्यांना पण टार्गेट करतायत. एका सभेमध्ये ते म्हणालेले की तिहाडमध्ये एक माणूस आहे आणि त्यामुळे सध्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना झोप लागत नाही आहे. आम्हालाही गंमत वाटली ती. आता तिहाडबद्दल कोण असणार, पण मोदींचं एक वैशिष्ट्य आहे की एखाद्या ठिकाणी जाऊन एखाद्या विरोधकाच्या संबंधी काही जर बोलण्यासारखं नसेल तर लोकांच्या मनामध्ये चर्चा आणि संभ्रम होईल असं एक वाक्य टाकायचं आणि मग त्याची चर्चा होते. काही लोकांचाच नाही, प्राईम मिनिस्टर म्हणजे काहीतरी खरं असलं पाहिजे, काही लोकांचाच नाही, पण हे सतत एक संभ्रम निर्माण करण्याच्या संबंधीची त्यांची एक ॲटिट्यूड आहे, त्यापेक्षा दुसरं काहीच याच्यामध्ये नाही आहे. पण मला सांगा की मोदी कुठेतरी तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करतात कायम. नाही घाबरून असं ते दबाव तंत्र आहे का मोदींचं हे? त्यांना असं वाटतं की याच्यानी काही लोक जपतील. असं आहे की आम्ही सुद्धा सार्वजनिक जीवनात त्यांच्यापेक्षा खूप जास्त वर्ष काढलेली आहेत. तो काय असं याला भीक घालतो का, याला कोणी घाबरतं तर. शरद पवार हे देशातले असे एक नेते आहेत जे ममता बॅनर्जी असो किंवा इतर जे पक्ष आहेत, रिजनल पार्टीज जे आहेत, त्या सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांची मोड बांधू शकतात आणि म्हणून शरद पवार हे सतत मोदींच्या टार्गेटवर असतात का? असं आमच्या सगळ्या विविध राजकीय पक्षाचे नॉन बी जे पीचे जे कलिग्स आहेत त्यांचं मत हे आहे की या सगळ्या अपोजिशनचं कन्सल्टेशन करण्याच्यामध्ये तुम्ही पुढाकार घेताय हे मोदींना पसंत नाही. आणि म्हणून शेवटच्या सगळ्यात मोदी बोलले काय की शरदराव तुम्ही हे कशासाठी करताय, तुम्ही या लोकांच्यावर कसे जाताय, म्हणजे इनडायरेक्टली आमच्यावर तुम्ही यायला पाहिजे हे हे हिंट करताय, डायरेक्ट बोलले नाहीत, अशी ऑफर देण्याचा म्हणजे हिंट केली त्याने. आणि त्याचं कारण की त्यांना खात्री आहे की त्यांचं बहुमत होत नाही, त्यामुळे ते कुठेतरी जुळवाजुळवसुद्धा करायची आवश्यकता भासेल.
आपण इंदिरा गांधींसोबत काम केलेलं आहे. आता प्रियांका गांधी देखील मैदानात उतरलेले आहेत. त्यांच्यामध्ये तुम्हाला काय रिझेम्बलन्स वाटतं इंदिरा गांधी आणि प्रियांका गांधीमध्ये? मी इंदिरा गांधी प्रियांका गांधींना मी कधी भेटलो नाही. मी प्रियांका गांधींना जे ओळखतो, माहिती घेतली ती टेलिव्हिजनवर आणि वृत्तपत्रात त्यांच्याबद्दल ते येतं ते. माझं ऑब्झर्वेशन ह्याच्यात असं आहे की इंदिरा गांधींच्यात एखादा क्रायसिस आल्याच्या नंतर एक ॲग्रेसिव्हली त्याला तोंड देण्याच्या संबंधीची एक ॲटिट्यूड होती, भाग होता. तो मला यांच्या प्रियांकामध्ये दिसतो. तो अर्थात त्याची सुरुवात आहे, त्यामुळे तो किती यशस्वी होईल, प्रशासनात ते किती रिफ्लेक्ट होईल हे आजच्या आज सांगणं योग्य नाही. पण त्यांचे एक ट्रेंड असा दिसतो की त्या डिरेक्शनने चाललेले आहेत. आणि जर चॅलेंज असेल तर ते चॅलेंज स्वीकारायचं आणि तिचे रिझल्ट द्यायचे, अशा प्रकारची त्यांची ॲटिट्यूड असावी असं मला जाणवतं. 2014 मधले राहुल गांधी आणि आता 2019 मधले राहुल गांधी कसं बघता? जमीन आसमानाचा फरक आहे. 2014मध्ये आक्रमक नव्हते तेवढे, आज ज्या पद्धतीने ते कष्ट करत होते तेवढे कष्ट केलेले आम्हाला दिसत नव्हते. 2014मध्ये आम्ही बघायचो की एक दौरा केला की एक 10 दिवस कुठे इंग्लंडला गेले, कुठे परदेशात गेले, कुठे गेले याचा पत्ताच नसायचा. ही जी गॅप करायची आज मला ती दिसत नाही. आज मला त्यांच्या प्रत्येक भूमिकेत, कार्यक्रमात सातत्य दिसतं, कन्सिस्टन्सी दिसते आणि भयंकर आता कष्ट करण्याची तयारी दिसते. सतत फिरणं, लोकांच्या समोरच होणं. आणि आणखीन एक गोष्ट बघितली मी की एखादा विषय समजत नसेल, आपल्याला माहिती कमी असेल, तर ज्याच्याकडे माहिती आहे त्याच्याकडून तो समजून घेणं. आणि त्यामुळे आता डे बाय डे ही इज बिकमिंग सिरियस पोलिटिशियन. आणि हा सिरियसनेस खास करून या वर्ष दीड वर्षात जाणवतो. ज्या जाणवतो आता या वर्षात 2 वर्षात. कधी कधी काही गोष्टी गमतीच्या वाटतात. जशा मला सांगा, जेव्हा राहुल गांधींनी मोदींना मिठी मारली, तेच मी सांगतो की उदाहरणार्थ सभागृहामध्ये जाऊन मोदींना मिठी मारली, काही करायची गरज नव्हती. ठीक आहे, मी काही त्यांचे विचारलं नाही हे का केलं, काही म्हणजे करायला बाहेर केले, ऑफिसमध्ये केलं, आय कॅन अंडरस्टँड. पण पार्लमेंटमध्ये, हाऊसमध्ये, त्याच्यामध्ये सगळ्या देशाचे डोळे असतात, तिथं काही करायची गरज नव्हती. डोळा पण मारलेला त्यांनी, पाहिलात का तुम्ही? अनेकदा, म्हणजे तिथंच नाही पण मी ते डोळा मारतात हे मी बघितलं अनेकदा. कोणाकोणाला डोळा मारतात ते असं पाहिलं? जसं आम्हा सगळ्यांना म्हणजे काही चाललं असेल अशी चर्चा किंवा वादविवाद आणि त्याच्यात आमच्या कोणीतरी सत्ताधारी यांच्यावर जर आक्रमक रीतीने टीका टिप्पणी केली तर खुशीने ते आम्हाला लोकांना हिंट देतात डोळ्यामधून. बरं, तुम्ही निवडणूक लढवावी अशी अनेक कार्यकर्त्यांची तुमच्या इच्छा होती. माढामधून तुम्ही निवडणूक लढवावी, मात्र तुमच्या एका नातवाने सांगितलं की ह्याचा फेरविचार करा. तुम्ही काय नातवाचं ऐकलं नाही, असं का केलं तुम्ही? असं आहे की मी असं सांगितलं, मी 14 निवडणुका लढलो. एखाद्याने किती निवडणुका लढायच्या तू सांग बरं. या देशामध्ये 14 निवडणुका सतत लढणारा आणि निवडून येणार कोण व्यक्ती आहे? आणि आता माझं नाव M79. मला असं वाटतं की कुठतरी आपण थांबून पक्षाचं काम अधिक करावं आणि त्यासाठी निवडणूक लढवायची नाही. हा निकाल मी 2014ला घेतला. आपण कोल्हापूरमध्ये आहोत. कोल्हापूरमधून सांगलीला आपण प्रयाण करतोय, तर काही इकडच्या विषयांना देखील मी हात घालते. 2014मध्ये धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले, पण आपण बघितलं की धनंजय महाडिक राष्ट्रवादीमध्ये फार काळ रमलेले आपल्याला पाहायला नाही मिळाले, कारण त्यांचे बंधू लगेचच भाजपमधून विधानसभेमध्ये निवडून गेले. त्यांच्या भावजय त्या देखील जिल्हा परिषदेवर निवडून आले आणि त्यांना निवडून आणताना सगळ्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांना घेऊन हे स्वतः सारथी बनून पुढे गेलेले आपल्याला दिसले. स्वतः ड्रायव्हर म्हणून ते गेले आणि ते म्हणाले की पक्ष नंतर, पण माझ्या घरातला माझा नातेवाईक आज जिल्हा परिषद अध्यक्ष होतो ह्याचा मला आनंद आहे. आणि कुठेतरी हीच
खतखत जी आहे ती आज पक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळते कोल्हापुरात. सतेज पाटील आहेत, ते देखील म्हणतात की आम्ही यांना पाडणारच. त्यामुळे किती तुम्ही आश्वस्त आहात कोल्हापूरच्या या जागेबद्दल? धनंजय महाडिक यांनी गेल्या 5 वर्षामध्ये संसदेमध्ये आणि मतदारसंघामध्ये जे काम केलेलं ते फायद्याच्या नंतर ते निवडून येतील याच्याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. ही गोष्ट खरी आहे की त्यांच्या कुटुंबातले इतर घटक हे वेगवेगळ्या राजकीय पक्षात आहेत आणि त्याच्यामुळे गैरसमज हे होतात. तिसरी गोष्ट अशी की त्यांनी स्वतः गाडी चालवली वगैरे याच्यात तथ्य नाही. त्याच्या आम्ही खोलात गेलो, गाडी चालवलेली होती पण ती ह्याच्या संदर्भातली नव्हती, त्याचा प्रचार केला. आणि आता सतेज पाटील वगैरे यांच्याबद्दल मी काही फारसं बोलणार नाही. पण एक गोष्ट अशी आहे की सतेज पाटील आज ज्या विधिमंडळामध्ये गेलेत त्यांना मतांचा पाठिंबा राष्ट्रवादीचा नसता तर ते निवडून आले नसते. मतदान मागण्याच्यासाठी आम्हाला लोकांच्याकडे येतात, आम्हाला लोकांची मदत घेतात. काँग्रेसच्या नावाने पुढे आले, काँग्रेसने त्यांना मंत्री केलं. आणि ज्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादी एका अत्यंत महत्त्वाच्या संघर्षामध्ये आहेत त्यावेळेला स्वतःचे कुठलेचे प्रश्न रागलोक ते करतात आणि सांगतात आम्ही ठरवलेले. चांगली गोष्ट आहे, आम्ही हे लक्षात ठेवू. वेळ येते ती कायमची अनुकूलच असते असे नाही. आज नाही उद्या कुठेतरी सार्वजनिक जीवनात जे राहतात त्या सगळ्यांना अशा पद्धतीनं कोणी काही गमती केल्या तर त्याची उत्तरं देणारेही असतात. जसं काही ठरवतात, मी जाहिरात सगळीकडे बघतात की आम्ही ठरवलं आहे, तर मी सुद्धा कधी विसरणार नाही. बरं, पण असा आरोप केला जातो यामुळे की 5 वर्ष पक्षाची 4 हात लांब राहिलेले धनंजय महाडिक असो किंवा उदयनराजे असो यांना उमेदवारी दिली जाते. त्यामुळे पक्षाकडे उमेदवार नाही आहेत का? तुल्यबळ उमेदवार नाही? ते अजिबात पक्षापासून दूर राहिलेले नाहीत, ते पक्षाचे होते. आम्हाला लोकांच्यावर माझ्याबरोबर दिल्लीमध्ये जे संसदेमध्ये अत्यंत दैनंदिन भेटून कामाच्या संबंधीची चर्चा करून कृती करणारे जे सभासद आहेत त्याच्यात हे सुद्धा होते. आणि उदयनराजेंच्या संबंधीची एक गोष्टीचं आहे, उदयनराजे हे मास बेस लिडर आहे आणि उदयनराजे या मास बेस लिडरचा उपयोग पक्ष म्हणून आम्हाला फक्त त्या मतदारसंघापुरता सीमित नाही, संपूर्ण राज्यात होतो. उदयनराजे तुमचे फेवरेट आहेत. उदयनराजेंसाठी तुम्ही कॉलर पण उडवता, म्हणजे त्यांची जी स्टाईल आहे याची गंमत पण त्याच्यात काही नाही, म्हणजे मी गंमत केली. त्यांची स्टाईल त्यांच्यासाठी अगदीच त्यांची कॉलर ताट झाली. त्यांची स्टाईल याची. आपण आता सांगलीला जातोय, तासगावला जातोय. गेल्या 50-55 वर्षांमध्ये आपण पाहिलं की सांगली म्हणजे वसंतदादा आणि वसंतदादा यांची सांगली म्हणजे काँग्रेस. मात्र गेल्या 5 वर्षांमध्ये आपण बघतोय चित्र पालटलेलं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण काँग्रेसची स्वतःची झालेली पडझड आणि कुठेतरी वसंतदादा यांच्या घराण्याचं जे प्रभुत्व होतं ते थोडंसं कमी झालेलं पाहायला मिळालं आणि त्यामुळे अधिकृत काँग्रेसच्या चिन्हावर सांगलीमधून उभं कोणी राहिलेलं नाही आहे आणि ही जागा राजू शेट्टीनं सोडण्यात आलेली आहे. त्यामुळे एकेकाळी वसंतदादांच्या सोबत आपण देखील काम केलेलं आहे. कुठेतरी शल्य वाटतं का की आज आपण जाताय तिथे पण काँग्रेसचा अधिकृत उमेदवार नाही आहे, राजू शेट्टीनं ती उमेदवारी द्यावी लागली? नाही, मला शल्य वाटत नाही, कारण राजू शेट्टी किंवा स्वाभिमानी शेतकरी हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांचा एक सहकारी पक्ष आहे. साधारणतः आम्ही सगळे एकत्र याचा विचार केला त्यावेळी एकत्र निवडणुका लढवायची सुद्धा भूमिका आम्ही स्वीकारली. आणि ती स्वीकारत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कमीत कमी 2 जागा द्याव्यात असा त्यांचा आग्रह होता आणि आम्हाला आमची तयारी होती. आता त्या जागा कोणत्या, तर काँग्रेसने आम्ही त्यांना काही जागा सुचवल्या होत्या, पण त्यांना मान्य नव्हत्या कारण तिथं त्यांचा बेस नव्हता. शेवटी कॉम्प्रोमाइज म्हणून असं ठरलं की राष्ट्रवादीकडे असलेली जागा एक राष्ट्रवादीने सोडावी आणि काँग्रेसकडे असलेली एक जागा काँग्रेसने सोडावी. आणि त्याची बुलढाण्याची नाही, बुलढाण्याची आमच्याकडे मागणी होती त्यांची. मागणी होती ना, ती बुलढाण्याची होती, वर्ध्याची होती, त्यामुळे त्यांची मागणी जास्त होती. पण शेवटी आमचं तडजोड झाली 2 जागेवर आणि दोघांनी एक जागा सोडावी असं ठरलं.
पण आम्ही हातकणंगलेची सोडली की ही जागा यापूर्वी आत्ता यावेळेला राजू शेट्टींनी जिंकली होती, पण त्याच्या आधी राष्ट्रवादीने निवेदिता माने आज त्यांचा मुलगा भाजपकडनं उभा आहे का शिवसेनेकडनं उभा आहे, विरोधी उभा आहे, ते त्या आमच्या सदस्य होत्या याच मतदारसंघात. तर ती एक जागा आम्ही सोडली, ती राजू यांना स्वतःसाठी. आणि दुसरी जागा काँग्रेसने सांगलीची सोडली. आधी माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसच्या वतीनं तिथं उभं राहण्याच्यासाठी दादांच्या घरातलं कोणी व्यक्ती आहे असं जाणवत नव्हतं. पण ज्यावेळी ती सोडल्याची चर्चा झाली त्यावेळी सगळे जागे झाले, एकत्र आले. आणि हे काही बरोबर नाही, वसंतदादांचं एवढं लौकिक असताना तिथली जागा सोडणं. शेवटी तडजोड अशी झाली की स्वाभिमानी जागा द्यायची, पण उमेदवार दादांच्या कुटुंबियातला घ्यायचा. आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणचा हा प्रश्न सोडवलेला आहे. पण तुम्हाला असं वाटत नाही का की गांधी घराण्याने कुठेतरी वसंतदादांच्या घराण्यावर एक अन्याय केला, त्यांचं तिकीट कापलं गेलं, किंवा काँग्रेसचे जे स्थानिक नेते आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत, ते देखील फार आग्रही नव्हते की ही जागा मिळावी म्हणून. आता जर एखादी जागा आघाडीला सोडायची असेल तर ती इतर पण कुठली असू शकत होती, सांगलीसाठी आग्रही काँग्रेस दिसली नाही. दोन गोष्टी, त्याचं तिकीट काढलं ही गोष्ट खरी नाही, त्यांनी तिकीटच मागितलं नव्हतं, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जागा सोडतो म्हटल्यानंतर त्या पक्षाला सुद्धा त्या जागेमधून निवडून आणण्याच्या संबंधीची क्षमता असली पाहिजे. असा मतदारसंघ द्यायची गरज आहे. आणि असा मतदारसंघामध्ये जे काही मतदारसंघ होते त्याच्यात सांगलीसुद्धा होते. आणि त्यामुळे सांगली सोडली, यापेक्षा दुसरी काही त्याला ज्यादा महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. वसंतदादांचा एक गट असं म्हणतो की कुठेतरी शरद पवार यांची इच्छा नव्हती की ती वसंतदादांना मिळावी, आणि म्हणून ती आघाडीला शेट्टींना सोडण्यात आली. आणि आज आपण बघतोय तुम्ही त्यांच्याच नातवाच्या प्रचारासाठी जाताय, तर कसं पाहता या शरद पवारांचा इथे संबंधच नव्हता. आणि त्याचं कारण ही जागा काँग्रेसकडे होती. राष्ट्रवादीकडे जागा असली तिथं शरद पवारांचा संबंध येतो निर्णय घेण्याचा. जिथं काँग्रेसकडे जागा आहे तिथं आम्ही कधी निर्णय घेत नाही, चर्चा आमचं मत विचारलं तर आम्ही मत देतो. पण हा निर्णय निव्वळ काँग्रेस पक्षाचा होता. त्यामुळे शरद पवारांचा इथं धोरणांबाईंसुद्धा संबंध नाही आहे. तुमच्याकडे नेहमी असं म्हटलं जातं की शरद पवारांनी अशी एक माळ गुंफलेली आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक मातब्बर नेता त्या त्या जिल्ह्यातला कर्तबगार असा नेता आहे. मात्र आपण ह्या 5-1 वर्षात बघितलं की थोडी राष्ट्रवादीला पडझड झालेली आपल्याला पाहायला मिळाली. मुख्य म्हणजे सोलापूर जिल्ह्यातलं विजयसिंह मोहिते पाटील यांच्याबद्दल. मागची माझी जागा जी होती माढ्याची, जिथं मी निवडून आलो होतो, विजयदादांना लोकसभेला जाण्याची इच्छा होती हे लक्षात आल्यावर मी स्वतः ती जागा सोडली. त्यांना तिथं पक्षाची संधी दिली. मी स्वतः प्रचाराला गेलो. ते संसदेत माझ्यावर सहकारी म्हणून बसले. याही वेळेला मी त्यांना जागा देत होतो, पण ते स्वतः लढायला तयार नव्हते. ते म्हणत होते की माझ्या चिरंजीवांना जागा द्या. आणि तो मतदारसंघ जे आहे त्याला 6 विधानसभाची क्षेत्र आहेत. त्यातली 4 विधानसभाच्या क्षेत्रामध्ये आमचे सगळे जे सहकारी आहेत ते त्यांच्या चिरंजीवांची उमेदवारी मान्य करत नव्हती. आणि ते कॉन्ट्रोवर्शियल अशा प्रकारची उमेदवारी होती. आणि त्यामुळे ती उमेदवारी यशस्वी होईल असं आमचं असेसमेंट ऑब्झर्वेशन नव्हतं. म्हणून आम्ही पुन्हा आग्रह केला की विजयदादा तुम्हीच उभे राहा, पण ते काही उभे राहिले नाहीत. आणि मग शेवटी आम्हाला त्यांच्या चिरंजीवांना तिकीट देता येत नाही हा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळं त्याच्या चिरंजीवांच्या सांगण्यावरून बहुतेक ते बाजूला गेले असावेत. नाहीतर विजयदादा राष्ट्रवादीच्या वतीनं राज्याच्या मंत्रिमंडळात होते, ते राज्याचे उपमुख्यमंत्री होते. म्हणालात की त्यांच्या मुलाला उमेदवारी देताना कुठेतरी कार्यकर्त्यांचं एकमत होत नव्हतं. पार्कच्या उमेदवारी दरम्यान काय झालेलं? पारचा मतदारसंघ जो आहे ना, त्या मतदारसंघात आम्हाला यश नव्हतं. आम्ही गेल्या वेळेला हरलो, त्याच्या आधी हरलो होतो.
आणि त्यामुळे हा मतदारसंघ आपण जिंकू शकत नाही असं आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं. जी जागा येणार नाही असा आत्तापर्यंतचा अनुभव होता, ती जागा यायला जर मदत होत असेल तर आपण ही रिस्क घ्यावी या निष्कर्षाची आम्ही लोक सगळे आलो. त्यातनं फारची निवड केली. फारची मागितली नव्हती, त्याची अपेक्षा नव्हती. आज तुमची नातवंड सुद्धा राजकारणामध्ये सक्रिय होताना आपण पाहतो. मग पार्थ असो किंवा रोहित असो, कसं वाटतं यांच्याकडे बघून आणि त्यांच्या या कसं आहे की प्रत्येकाचा एक अप्रोच वेगळा आहे. रोहितचा सगळा अप्रोच दिसतो तो डेव्हलपमेंटचा ओरिएंटेड दिसतो. फार कमी लोकांना माहिती आहे की रोहित एक सहकारी एक साखर कारखाना फार उत्तम रीतीने चालवतो. या देशातले 2 संस्था आहेत साखर धंद्यातल्या. एक नॅशनल कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी फेडरेशन, जिथे जवळपास 150 साखर कारखाने सभासद आहेत 7 देशातले, आणि एक इस्मा इंडियन शुगर मिल असोसिएशन, जवळपास 250पेक्षा जास्त कारखाने इथे सभासद आहेत 7 हिंदुस्थानातले. त्या संस्थेचा यावेळेचा अध्यक्षपदाचा प्रश्न ज्यावेळेला आला तर त्या सगळ्यांनी एक वताने रोहितचं नाव दिलं. कारण रोहित त्या संस्थेमध्ये पूर्वी काम करत होता आणि त्याचं एकंदर या सगळ्या संस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्याचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी प्रयत्न करण्याची त्याची भूमिका, प्रश्न जाणून ते डेप्थमध्ये त्याचा अभ्यास करण्याची त्याची ॲटिट्यूड, आणि त्यामुळे आज तो इस्माचा अध्यक्ष आहे. 7 देशाच्या साखर धंद्याचं नेतृत्व आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे मला खात्री आहे की हा डेव्हलपमेंट ओरिएंटेड जो पॉलिटिक्सचा एक भाग अत्यंत महत्त्वाचा असतो, त्याच्यामध्ये त्याचं अधिक लक्ष केंद्रित होतं आहे असं दिसतं आहे. आणि ते राज्याच्या देशाच्या दृष्टीनं अतिशय चांगली गोष्ट आहे. आता राहिला प्रश्न पार्थचा. पार्थ हा व्यवसायामध्ये होता त्याच्या. आता तो ह्या आग्रहामुळे ह्या निवडणुकीच्या प्रकारात पडला. बघूया आता त्याला संधी जर लोकांनी दिली तर कशा पद्धतीने काम करतो हे लोकांच्या नजरेसमोर येईल. पार्थची सुद्धा अनेक भाषणं सध्या येत आहेत. काही लोक ट्रोल करतात पार्थला, पार्थच्या काही वक्तव्यांना. तर आजोबा म्हणून काय वाटतं ते बघताना? काही वाटत नाही. कारण ज्यावेळेला राजकारणात कोणी अगदी सुरुवात करतो त्यावेळेला असं होतं. मला आठवतं आहे की मी त्या महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो आणि आम्ही सगळ्यांनी मिळून एक काँग्रेस फॉर सोशलिस्ट फोरम फॉर काँग्रेस अशी संस्था स्थापन केली होती दिल्लीला. चंद्रशेखर त्याच्यात होते, आणखीन काही लोक होते. महाराष्ट्राचा त्याचा अध्यक्ष मी होतो. आणि त्यावेळेस सुशीलकुमार शिंदे पोलीस खात्यात काम करत होते. माझा आग्रह होता की त्यांनी राजीनामा देऊन आमच्यावर काम करावं. शेवटी त्यांनी आमचं ऐकलं, राजीनामा दिला. आणि मी ज्या ठिकाणी अध्यक्ष होतो तिथे जनरल सेक्रेटरी म्हणून आम्ही सगळ्यांशी चर्चा करून त्यांची नियुक्ती केली. त्याचं अधिवेशन पुण्यात भरलं आणि त्याच्यात एक रिझर्वेशन मांडायचं काम मी शिंदेंच्याकडे दिलं. हा शिंदेंच्या आयुष्यातला पहिला प्रसंग होता माईक समोर जायचा. सुशीलकुमार शिंदे. हो. आणि तो रिझर्वेशन हातात त्यांच्या दिला, तयार केलेला. तो त्यांनी सांगितलं रिझर्वेशन क्रमांक अमुक अमुक मी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडतो. पटकन बसले. त्यांचे पाय असे असे करत होते. नंतर मी काय झालं? नाही म्हणलं, पहिल्यांदा मी उभं राहिलो. तर शेवटी समाजामध्ये, राजकारणामध्ये, सभेच्यामध्ये ज्याला पार्श्वभूमी नसते किंवा पहिल्यांदा उभं राहतो त्याचा परिणाम होतो. पण पार्थच्या बाबतीत पार्श्वभूमी आहे, अख्खं कुटुंब आहे, वडील आहेत, आजोबा आहेत, पण आत्या आहेत. तो ह्याच्यात अजिबात नव्हता. माझ्या घरात अनेक मुलं अशी आहेत की ती राजकारणात अजिबात नाहीत. पार्थ हा धंद्यात होतो. तो ह्याच्यात कधी नव्हता. आणि त्यामुळे असं घडतं हे. मी आता तासगाव इथं पोहोचलेले आहे. थोड्याच वेळात शरद पवार हे सभेला संबोधित करणार आहेत आणि आपण पाहतोय सभेमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते. अगदी ज्या माणसांना आतमध्ये बसायला खुर्च्या नाही आहेत ती माणसं इथे बाजूला उभी आहेत. दुतर्फा माणसं इथे उभी असलेली आपल्याला पाहायला मिळतात. आपल्यासोबत काही तरुण आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया.
मला सांग तुझं नाव काय, कुठून आलंय, किती वाजता? माझं नाव सत्यजित पाटील. मी बोरगावून तासगावातून आलेलो आहे. कमीत कमी एक 10 वाजल्यापासून मी येत आहे. शरद पवारांची वाट बघत बसलेलो आहे आणि प्रचारासाठी त्यांच्या खंबीर उभं राहणार आहे. तुझं नाव काय, कुठून आलंय? संदीप, माझं नाव संदीप आहे. मी निमणीवरून आलो आहे. मी सकाळी 9 वाजता आलेलो आहे शरद पवारचे भाषण ऐकण्यासाठी. तुला माहिती आहे कोणाची सभा चालली आहे? शरद पवारांची सभा चालली आहे. कितवी शिकतोस? 6वी. अरे तू शाळा सोडून आला इकडे? नाही, शाळा करून आलो. शाळा करून आला. पवारांना ऐकायला आलास का इथे? हो, बघायला आलो. बघायला आलास. पण आता तू इतक्या लेट आलास, तुला जागाच नाहीये बसायला, काय करशील तू? आता उभारून पाहणार. उभं राहून पाहशील. नाव काय म्हटलंस तुझं? मुस्तकीम. पूर्ण नाव काय? मुस्तकीम आलम मोमीन. आणि शाळा कुठली तुझी? विद्यानिकेतन. तर आपण पाहतोय की वेगवेगळ्या वयोगटातली माणसं इथे आहेत आणि हा मुलगा तर शाळा संपवून आलेला आहे पवारांना ऐकायला. आपल्यासोबत आणखीन काही लोक आहेत. कोणी शेतकरी आहेत का इथे? शेतकरी. नाव काय तुमचं? सर्जेराव पवार. कुठून आलात? कुंडलवरून. किती वाजता आलात? तास दीड तास झाला. पवारांना ऐकायला? हा, पवार साहेब भाषण ऐकावे. खरं तर आता 38 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. मात्र आपण बघतो ही माणसं आहेत जी बराच वेळ इथे ताटकळत उभी आहेत पवारांना ऐकण्यासाठी आणि आता ही सभा संपेपर्यंत अशीच उभी राहणार आहेत. अनेक काही माणसं आहेत जी सकाळपासून इथे आलेली आहेत. तुझं नाव काय? विक्रांत पाटील, कुठून आलात? वासुंबे. कशासाठी आलात? पवार साहेबांना ऐकायला. इथे लोक गॉगल लावून उभे आहेत कारण खरंच ऊन जास्त आहे. काय नाव काय तुमचं, कुठून आलं? माझं लावा लावा गॉगल. सुधीर पाटील. मी अंकलकोप गाव आहे माझं. मी असतो बिझनेस निमित्त पुण्यामध्ये. पण या सरकारच्या विरोधात काहीतरी आपल्याला करावं लागेल आणि काहीतरी रान उठवावं लागेल. यासाठी मी गेली आठवडा झालं इथं आहे सांगलीमध्ये आणि आघाडीचा उमेदवार निवडून यायला पाहिजे हे सगळ्यांसाठी गरजेचं आहे. खोटी आश्वासनं आणि जे हे होतं आहे त्यासाठी आघाडीचा उमेदवार कसल्याही विशाल पाटील निवडून यायला पाहिजे. यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणे गरजेचं आहे. मला सांग तुझं नाव काय? पृथ्वीराज सूर्यवंशी. कशासाठी आलात? विशालदादांसाठी आलो. विशालदादा परत आलीच पाहिजे. एकदा तर आले पाहिजेत विशालदादा. मला वाटतं ते येऊन सगळ्या समस्या निवारण होईल. होय, विशालदादा आले तर सगळं सळवणार. दादांचे नातं आहेत ते होणार, व्हायच पाहिजे. बरं, तर आपण पाहतोय की मोठ्या संख्येनं लोक इथे आहेत. हा एक मुलगा आहे, आपण त्याच्याशी बोलूया. तुझं नाव काय? संकेत संजय माने. कुठून आलास तू? तासगाव होतोच ना. शाळेत गेलेलास का? हो, कधी सुटली शाळा? मग अशी 2 तास अगोदर सुटली. 2 तासापासून इकडेच आहेस? हो, कशासाठी आलास इथे? शरद पवारांचं भाषण ऐकायला. पण आता तर तुला पवार दिसू पण शकत नाही, इतकी गर्दी आहे. मग काय करशील? म्हणणं गर्दीतनं घुसून त्यांना बघणार. गर्दीतून घुसून बघशील. बरं, तर आपण बघतोय की मोठ्या संख्येने लोक इथे आलेले आहेत. पोलीस बंदोबस्त देखील तितक्याच मोठ्या प्रमाणावर आपल्याला इथे पाहायला मिळतोय. आणि लोकसभेचे सभासद खासदार राजू शेट्टी. तर आता आपण तासगावहून हातकलंगणीकडे जात आहोत. पेठ वडगाव ही मोठासं क्षेत्र आहे. मोठ्या संख्येनं तिथं लोक सध्या जमलेली आहेत कारण आता आपण सभेला जाणार आहोत. मला एक गोष्ट सतत राहून आठवते. खरं तर आजचा एकच दिवस आम्ही आपल्यासोबत आहोत, पण रोज तुमचे प्रवास असतात, वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये प्रवास असतात. कधी मुंबईत, कधी दिल्लीमध्ये देखील तुम्ही असता. तुमच्या गाडीमध्ये गाणी नाही वाजत का हो? असं की हा निवडणुकीच्या किंवा अशा कार्यक्रमाच्या दौऱ्यात ज्यावेळी मी असतो तर माझी गाडी माझ्याकडे असत नाही. कोणाची ती स्थानिक लोकांची गाडी, सहकाऱ्यांची गाडी असते आणि त्यामुळे मला हवं ते ठेवण्याच्या संबंधीचा प्रश्नच येत नाही. जेव्हा मी माझ्या गाडीतनं प्रवास करतो, मग ते महाराष्ट्रात असो की दिल्लीमध्ये असो, तर गाड्यांचा स्टॉक माझ्याकडे खूप असतो. विशेषतः जुन्या गाड्यांचा, भावगीतांचा, अशा गाजलेल्या जुन्या गाण्यांचा, आणि तो मी तासन तास ऐकत असतो. पण आवडता गायक किंवा गायिका अशी कोणती आहे आपली? आता मालिनीबाई राजूरकर ह्या हैदराबादच्या गायिका, क्लासिकल गाणाऱ्या माझ्या एक आवडत्या गायिका होत्या आणि त्यांना फारसं एक्सपोजर नव्हतं. पण त्याचा एकदा मी दिल्लीला कार्यक्रम ठेवला माझ्या घरी. प्रतिवर्षी मी कार्यक्रम ठेवतो
तसं त्यावर्षी मालिनीबाईंना बोललं होतं. आणि मला आनंद एका गोष्टीचा आहे की मालिनीबाईंचं गाणं ऐकायला माझ्याकडे लताबाई आल्यात. क्या बात है, क्या बात है. त्या लता मंगेशकर पार्लमेंटच्या सभासद होत्या आणि मग सगळं त्यांचं गाणं झाल्यावर लताबाई म्हणजे मी नाव ऐकलं होतं, माझी फार ऐकायची इच्छा होती, फार सुरेख तुम्ही गायल्या. आणि मालिनीबाई इतक्या खुश होऊन गेल्या, मला नंतर सांगितलं की मला काही नको, लताबाईंनी माझं गाणं ऐकलं, याच्या इतक्या मला आनंद नाही. आणि तसंच दुसरं माझी आवडती गायिका म्हणजे किशोरी आमोणकर. आणि किशोरी आमोणकरचं विशेषतः त्यांचं विठ्ठलावरची जे काही गाणी अभंग असतील, अवघा एक किंवा पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल या संबंधीचं इतकं सुरेख त्या गायच्या. आज त्या नाही आहेत, पण त्यांचे ते रेकॉर्ड सगळ्या माझ्याकडे आहेत. नुसतेच रेकॉर्ड नाहीत, पण त्यांनी स्वतः गायलेली त्याच्याही माझ्याकडे कॅसेट्स आहेत. कुठं माझ्या घरात गायलेली असतील किंवा आणखीन कुठेही गायलेली आहेत. तर किशोरी हे माझी अत्यंत आवडते. थोडीशा व्हिमजिकल असायच्या, म्हणजे कुठं माझ्याकडे कार्यक्रम एकदा बारामतीमध्ये असताना त्यांच्या एखाद दिवशी गोष्ट मनासारखी नाही झाली की त्यांचा मुलगी जायचा. म्हणजे त्या आल्याच्या नंतर समजा तो कार्यक्रम 8-8:30ला असला संध्याकाळी, मालिनीबाई येऊन बसल्या आणि पडदा उघडायला सांगितला, त्याच्यानंतर एक रिलीफ मिळायचा की आता काही चिंता नाही, आता ते उठून जाणार. उठून जाणार नाही. नाहीतर किंवा खालून काहीतरी वेगळं वाकडं काहीतरी आवाज आला, कोणतरी काही घोषणा दिली, संपलं, तो कार्यक्रम संकटातच. पण हा थोडासा स्वभाव सोडला तर गाणं सुरेख, एकदम सुरेख. ऐकण्यासाठी तासनतास बसावं, कान अशी टोकावून बसावं, अशी गोष्ट असायची. तुम्ही गाण्याबद्दल इतकं सुंदर सांगता. खरं तर मला वाटलं तुम्ही तसे वृक्ष असाल, तुम्ही गाणी बिणी ऐकत नसाल. त्यामुळे फार विचार करून मी हा प्रश्न विचारला तुम्हाला की तुम्ही गाणी बिणी ऐकता की नाही. गाणी मला आवडतात, गाणी आवडतात. अनेकांची गाणी मी ऐकलेलीच ऐकत असतो. कधी माझ्या घरी आला तर तुला इतका स्टॉक बघायला मिळेल गाण्यांचं विविध. पण ह्या अशा प्रकारच्या गाण्यांच्या होत्या. खरं तर आज आपण डे विथ शरद पवार करतोय आणि सतत आपण त्यांच्यासोबत आहोत, अगदी सावलीसारखे त्यांच्यासोबत आहोत. आणि याच दरम्यान ते लोकांना भेटत आहेत, त्यांना शेक हँड करतायत. त्यांच्याकडून पत्र जे काही 2 पत्र आत्ता बसल्या बसल्या आपण पाहिली त्यांना दिली लोकांनी, एक पेपर देखील दिला वाचायला. तर इतक्या कमी वेळामध्ये तुम्ही तो प्रश्न देखील समजला, तो वाचूनही घेतल्याशिवाय आमच्या प्रश्नांची उत्तरं देत आहे. म्हणजे ही एनर्जी कुठून येते? खरं तर इतका दौरा आपला चाललाय, 40 डिग्री बाहेर तापमान आहे अनेक ठिकाणी आपण पाहतोय, आणि असं असताना रोड वे आपण पूर्ण ट्रॅव्हलिंग करतोय, दमछाक होते. मला आणि आवर्जून सांगावंसं वाटतं, या पूर्ण दौऱ्यामध्ये आत्तापर्यंत त्यांनी पाण्याचा एकही घोट घेतला नाही. केवळ आम्ही एका कुटुंबाच्या इथे गेलेलो, तिथे पाहुणचार म्हणून त्यांनी 2 घोट ज्यूस प्यायलेला आहे. आणि अशा पद्धतीनं कसं हे तुम्ही काम करता? आणि सकाळी ब्रेकफास्ट मला वाटतं 7:30लाच झालेलं आहे. 2 गोष्टी आहेत त्याच्यात. पहिला भाग असा आहे की एक तर लोकांचे प्रश्न गेले अनेक वर्ष मी लोकांच्यात असल्यामुळे मला माहिती आहेत किंवा मला त्याच्यातून त्यांनी काही मांडणी केली ती लक्षात येते, काय केलं पाहिजे, आणि ते समजून घेण्यात मला आनंद होतो. आणि दुसरी गोष्ट अशी की लोकांच्यात गेलो की मला कंटाळा वगैरे सगळं निघून जातो. माझं टॉनिक आहे लोक, आणि हे टॉनिक जोपर्यंत घेण्याची संधी मला मिळते तोपर्यंत मी थकत नाही, मी कंटाळत नाही, मला भुकेची आठवण होत नाही. मी जे क्षेत्र निवडलं होते विचारपूर्वक निवडलं. आणि प्रतिभाला मी लग्नाच्या आधी सांगितलं होतं हे क्षेत्र माझं आहे, माझी दिनचर्या अशी असेल, माझा प्रवास असेल. मी विधानसभेचा सभासद झाल्यानंतर लग्न झालं. तुमची आणि त्यांची पहिली भेट आणि ओळख कशी? नाही, काही नाही. माझी आणि त्याची पहिली भेट सरळ लग्न ठरवून केलेलं लग्न. आणि त्याचं कारण म्हणजे तिचे जे मामा होते राणे, ते त्यांचे वडील हे वेगळेच होते, कोकणातली मंडळी होती. आणि राणे आणि माझे मोठे बंधू दोघंही हयात नाहीत, हे दोघं मित्र होते. आणि कशाहून तरी त्यांच्या दोघांचा विषय आला, आमच्याकडे मुलगी आहे, त्यांच्याकडे माझ्याकडे सुद्धा मुलगा आहे.
आणि मग त्याच्यातून प्रपोज केलं आणि त्याच्यात आमचं लग्न ठरलं. बाकी प्रपोज कोणी केलं म्हणजे प्रपोज? नाही, असं माझे भाऊ आणि त्यांचे मिस्टर आणि ह्या दोघांनी ठरवलं आणि आईला माझ्या सांगितलं. त्यावेळेला मला लग्न करायचं होतं दुसऱ्या एका मुलीच्या बरोबर, पण त्यांच्या घरच्यांची संमती मिळेल असं काही दिसलं नाही. मग तो विषय मी सोडून दिला. आणि तो विषय सोडून दिल्याच्या नंतर मग जे काय आईने सांगितलं, भावाने सांगितलं, पण तुम्ही जिद्दी आहात, तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न नाही केला? नाही केलं त्यावेळेला. आणि असं आहे की मला जे काही करायचं मी विचार करत होतो त्यांच्या घरच्यांची इतकींची ती तयारी नव्हती. आणि त्यामुळे माझ्या लक्षात आलं, त्या एक मित्र होता लहानपणापासून, त्याचं लग्न झालं आणि त्याच्या बायकोची ती मैत्री नव्हती म्हणून तिने प्रपोज केलं. तिने तुम्हाला प्रपोज केलेलं, त्यांनी तुम्हाला प्रपोज केलं? माझ्या मित्राची जी बायको होती तिने सजेस्ट केलं की अशी अशी माझी मैत्रीण आहे. आणि मग तिने एक दोनदा आम्हा दोघांना तिच्या घरी बोलवलं. तर माझी काय हरकत नाही, म्हणजे फक्त विचारूया. पण मला विचारण्याच्या आधी तिच्या घरच्यांनीच नाही म्हणून सांगितलं. म्हणजे घरपर्यंत पण पोहोचलं? त्या घरच्यांनी त्यांना बोलवलं, आम्ही गप्पा मारल्या त्यांच्या घरी जाऊन. आणि नंतर तुम्हाला ती मुलगी आवडत होती? ते मला असं वाटतं कसं हरकत नाही, वेळेत होती, शिक्षित होती. पण ज्या वेळेला त्यांच्या घरच्यांना कळलं हा विधानसभेचा आहे, राजकारणाचा आहे, याचं काही खात्री नाही, त्यावेळेला विधानसभेच्या सदस्याचा पगार 350 रुपये होता. त्यामुळे 350 रुपयाच्या इन्कममध्ये हे मुंबईत राहणार कसे वगैरे अशी चर्चा बहुतेक त्यांच्या घरात त्यांनी केलेली असावी. आणि नंतर मला माझ्या मित्राच्या बायकोकडनं कळलं की आता जरा अडचण आहे, तर सोडून दिलं. तो काही प्रेम विवाह वगैरे असा काही नव्हता, पण क्रश होता असं म्हणायला हरकत हं. नाही. आजच्या भाषेमध्ये क्रश हरकत नाही म्हणायला. पवार साहेबांचे एक मित्र आहेत कुलकर्णी म्हणून, आपण त्यांच्या घरी जाणार आहोत आणि त्यांच्या घरी आता जेवणाचा बेत आहे. शरद पवार यांचे मित्रवर्य कुलकर्णी सर यांच्याकडे आपण आलेलो आहोत आणि जेवणाचा बेत तुम्ही बघू शकता. आणि त्यात आज शरद पवार साहेब इथे येणार, त्यामुळे जेवणाचा अगदी स्पेशल बेत इथे केलेला आहे. व्हेज नॉनव्हेज सगळं आहे. आपण थेट कुलकर्णी सरांकडे जाऊया. सर, तुमची आणि शरद पवार सरांची ओळख कशी झाली आणि किती वर्ष जुनी ही मैत्री? आणि असे येतात का मध्ये मध्ये की तुम्ही त्यांना असं ओढून घेऊन येता की आता आलात तर या इथे? साहेब मैत्रीला किंवा ते आमचे मार्गदर्शक आहेत किंवा हितचिंतक आहेत. आणि माझे वडिलांच्या नंतर ते आमच्या सतत पाठीशी आहेत. आणि मला वाटतं की 67 साली माझे वडील MP झाले आणि त्यानंतर सतत आमचा कॉन्टॅक्ट आहे. साहेबांशी आहे, पण साहेबांच्या सर्व बंधूंची पण आहे. आणि बरेच वर्ष ओळखतो. 25 वर्षात मी सांगली लावलं असेल तर उत्तरायचं. मी कधी दहा बंगल्यात कोणाच्या घरी नाही, माझं मुक्काम इथे जातो. हाऊस वगैरे कधीच नाही? हे घर. बरं, मग घर आपलं घर असेल तर मग डिमांड पण असते. तर मग इथे आल्यावर कुलकर्णी ताईंच्या हातचं तुम्हाला काय जास्त आवडतं खायला? जे असेल ते स्वयंपाक करतात का नाही ह्याची मला चौकशी करावी. कारखाना उत्तम चालत ते मला माहिती. जेवण छान असतं की नाही एवढंच फक्त. कारण आजचा मेन्यू मग तुम्ही ठरवलेला आहे, तर आज हे येणार तुम्हाला माहिती होतं. बरं, दरवेळी इथे ते आले की तुम्ही त्यांना इथे घेऊनच येता का की इथेच यायचं? नाही, नॉर्मली साहेबांना कसं आवडतं ती कल्पना आहे, दर खेपे देतात त्याप्रमाणे. पण आज त्यांनी मात्र मटण नाही घेतलं. नॉर्मली ते मटण रस्सा आणि बाकीचं आवडतं. आणि त्यांना चपाती वगैरे अशी बारीक करून लागते. ते ठरलेलं असल्यामुळे मला माहिती आहे त्याप्रमाणे मी मऊ गोष्टी त्यांना करून देते. बाकी सगळं त्यांना आवडतंच त्याच्यात. जेवणाचा विषय निघाला म्हणून विचारते, तुमच्या आईंच्या हातची तुम्हाला कुठली डिश आवडायची आणि आता प्रतिभा ताईंच्या हातची? प्रतिभाच्या बाबतीत कुठलेही मासे म्हणजे कुठल्याही प्रकारचे नाही, कारण तिचं सगळं माहेर जे तिकडचं आहे ते कोकणातलं आहे. तिचे आजोबा राणे आणि त्यामुळे ते सगळे आम्ही त्यांना गमतीने चितपावन मराठा म्हणतो. आणि
साधारणतः कोकणामध्ये जे काही असेल त्या सगळ्या गोष्टी तिला अतिशय उत्तम रीतीने करतात, त्याचं मला आवडतं. आणि तुमच्या आईच्या हातची तुम्हाला कुठली डिश आवडायची जी आज आता आईला जाऊनच फार वर्ष झाली. तरी पण लहानपणाची काय नाही, भाकरी आणि मटण. भाकरी आणि मटण. तुमचं ताट काय? तर हा स्पेशल बेत आता आपल्यासमोर आहे आणि त्याच्यावर आम्ही सगळेच ताव मारणार आहोत. आणि हा ताव मारल्यानंतर आपल्याला हातकलंगणीच्या सभेला देखील जायचं आहे. तर कुठे तर सांगलीमधल्या प्रकाश कुलकर्णी यांच्या घरातून आता आपण बाहेर पडतो आणि आता आपण जाणार आहोत हातकलंगणे मतदारसंघामधल्या पेठ वडगाव इथं. पेठ वडगाव हा सगळ्यात मोठा भाग आहे आणि त्या तिकडच्या लोकांशी आता थेट शरद पवार संवाद साधणार आहेत. पण त्याच्या आधी मी तुम्हाला ही दृश्य दाखवते. कुलकर्णी यांच्या घराच्या बाहेर आपण पाहतोय की लोकांची पुन्हा एकदा रीग लागलेली आहे. खरं तर दुपारचं जेवण झाल्यानंतर अनेक बैठका आतमध्ये झाल्या आणि सतत शरद पवार हे कोणाला तरी भेटत होते. मोठ्या संख्येनं पदाधिकारी त्याचप्रमाणे इकडची लोकं भेटायला येत होती. आपल्यासोबत आता काही लोक आहेत. मला सांगा, कुठून आलात तुम्ही? शिदोळ. कशासाठी आलात? साहेबांनी भेटायसाठी. किती वेळ उभे आहात? 2 तास. 2 तास उभे आहात, पण चेहऱ्यावर अजूनही हसू आहे, कारण त्यांना आशा आहे की त्यांना शरद पवार यांना भेटणार आहे. नाव काय तुमचं? चव्हाण, बाळासाहेब चव्हाण. मी ड्रायव्हर आहे प्रभातांचा. बरोबर. तुमचं नाव काय? बिपिन कदम. सांगलीतलाच आहे मी. कशासाठी आलात? साहेबांना भेटायला, साहेबांचे विचार ऐकायला, साहेबांचं दर्शन घ्यायला आलो होतो आम्ही. किती वेळ आहात इथे? 1 तासभर झाला मी इथे थांबलेलो आहोत. मी नितीन चव्हाण. एक भारतातील मोठं राजकीय प्रस्थ जे आहे त्यांना आज भेटून फार मोठा आनंद झाला. त्यांच्याशी चर्चा झाली, फार समाधान वाटलं की अशा व्यक्तीशी आपण बसलो, आणखीन गप्पा मारलो. बरं, राष्ट्रवादी म्हणताय परिवर्तन घडवूया. तुम्हाला वाटतं परिवर्तन घडेल? निश्चितच घडणार, कारण गेल्या 5 वर्षामधला जो त्यांचा कारभार आहे मोदींचा किंवा भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा, लोकांना त्यांनी जी आश्वासनं दिली फसवले, सरळ फसवले. आणि लोक फस्टेड आहेत ना, कारण ज्या एका वेगळ्या आमिषानं 2014 साली एक मसिहा कोणतरी आला असं त्यांना वाटत होतं, पण त्या मसिहानं पूर्णपणे 5 वर्षात फसवलेलं असल्यामुळं लोक निश्चितच परिवर्तन देशात आणि महाराष्ट्रात पण घडवणार. सध्या आपण बघतोय राजकारणामध्ये अनेक कवी जन्माला आलेले आहेत. म्हणजे पूर्वी फक्त रामदास आठवले होते, पण आता सगळ्याच पक्षांमध्ये कवी जन्माला आले आहेत. भाजपमध्ये आहेत, शेलारांच्या काही कविता येतात, त्यांना प्रत्युत्तर धनंजय मुंडे देत असतात. पॉलिटिकल कविता सोडून द्या, पण तुम्ही कधी आपल्या तरुणपणी किंवा कॉलेजमध्ये असताना अशा कधी कविता केलेल्या आहेत का तुम्ही? या क्षेत्रात काही फारसं कधी लक्ष दिलेलं नव्हतं. कॉलेजमध्ये शिकत असताना थोड्या गोष्टी सहसा करायचो. एक तर माझं कॉलेज हे पुण्याचं कॉमर्स कॉलेज आणि आमच्या शेजारी फर्ग्युसन कॉलेज, दोन्हीची शिक्षण संस्था एकच. आणि त्या काळात कॉमर्स कॉलेजला मुली असायच्या नाहीत. ज्या असायच्या त्या फारसी वगैरे त्यांच्याची इंग्रजी बोलायला आम्हाला यायचं नाही, आम्ही खेळत नव्हतो. त्यामुळे आमचं लक्ष कंपाऊंडच्या पलीकडे, टेकडीच्या पलीकडे फर्ग्युसन तिकडे चक्र असायच्या. तेव्हा काही कविता करायच्या घरा मुलींच्यावरनं किंवा मुलांच्यावरनं, यापेक्षा दुसरं काही नाही. तुम्ही पण केलेल्या आहेत मुलींवर कविता? मला आठवत नाही, काहीतरी करायचं आम्ही. आता सगळी कविता काय मला आठवत नाही, पण का रोहिणी सवाटे चंद्र समे राहावे, हे अपुरे स्वप्न चिंब चिंब तू पुरे करावे. क्या बात आहे. तुम्हाला इतक्या वर्षांनी सुद्धा ती कविता आठवते? आता विसर असं तू आठवण करून दिली म्हणून आठवण. कोणावर केलेली ते आठवते का? कोणावर केली अवघड आहे. बरं, आजची जी नवीन गाणी कधी ऐकली आहेत का तुम्ही, किंवा असं कधी FM वर वगैरे आजकाल जी काही गाणी ऐकवतात का तुम्हाला? नाही, कधी फारशी ऐकलेली नाही आणि मी कधी ती लावत नाही. बरं, कॉलेजमध्ये असताना कधी पाहिलेला आठवतं? कॉलेज बंक कॉलेजमध्ये असताना पिक्चर जरूर पाहिलेत, नाही असं नाही. त्या काळामध्ये काही ठराविक लोक असायचे, व्ही शांताराम किंवा यांची सिनेमाविषयीचं गाजलेले असायचे. पण दिलीप कुमार किंवा राज कपूर हे त्या काळातले आम्हाला सगळ्यांची एक आवडते दिसत. आणि मग तो जे नाया सारखा सिनेमा असेल किंवा चोरी चोरीसारखा सिनेमा असेल, मग तो तुम्हाला राज कपूर ऐकायला मिळतील किंवा तिकडं
नळदुर्गमध्ये तुम्हाला दिलीप कुमार आणि त्याची गाणी, त्यांचं ॲक्टिंग या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. तर त्या जरूर एक एन्जॉय करणाऱ्या देणाऱ्या अशा प्रकारचे होते. पण अलीकडच्या काळामध्ये मी जे पाहतो, माझी थोडीशी आवड बदललेली आहे. मी अलीकडं तेही आता थांबलं, पण अलीकडच्या याचा आता एक 15-20 वर्षाच्या पूर्वी विशेषतः नसरुद्दीन शाह, त्याच्यानंतर आता ती बिचारी गेली नाही, आमच्या मित्राचीच मुलगी होती स्मिता पाटील, ती, त्याच्यानंतर शबाना आझमी. तर शबाना, स्मिता यांनी जे सिनेमा त्या काळात काढलेले होते आणि ते विशेषतः सोशल इश्यूच्यावर, म्हणजे काही सामाजिक प्रश्न, अन्याय, अत्याचार त्या संबंधीचे त्यांनी काढलेले सिनेमा हे अस्वस्थ करणारे सिनेमा असायचे. म्हणजे इथं अन्याय त्या काळात मी गव्हर्मेंटमध्ये होतो, सरकारमध्ये होतो, मंत्री होतो, गृहखात्याचा मंत्री होतो. आणि अशा काळामध्ये शबाना किंवा स्मिताचे सिनेमा या लोकांनी काढलेले हे पाहण्याची संधी मिळायची. तर त्या सिनेमामध्ये कुठं अन्याय, अत्याचार समाजामध्ये होतं काही प्रस्थापितांच्याकडनं, ते पाहिल्याच्या नंतर मला स्वतःला असं वाटायचं की आपणच काहीतरी गुन्हेगार आहोत. याची जबाबदारी आपल्यावरच आहे, कारण मी प्रशासनात होतो, राज्यकर्ता होतो. पण तो एक मनावर इम्पॅक्ट करणारा अशा प्रकारचा सिनेमा असायचा, विशेषतः श्याम बेनेगल आणि या लोकांनी काढलेला. तर मी अत्यंत आवडीने ते पाहत असत. अलीकडच्या काळामध्ये काही सिनेमा पाहिले नाही असं नाही. आणि विशेषतः माझे काही मित्र आहेत, मोहन आगाशे मित्र आहेत, तर मोहन आगाशे काहीतरी नवीन करत असतात नेहमी. नवीन केलं की मला घेऊन जात असतात आणि ते शक्यतो खाजगी थिएटरमध्ये असतात, किंवा जव्हार फतेहनी काही नवीन केलं तर ते घेऊन जात असतात. तर याच्याशिवाय अलीकडे काही फारसं पाहिलेलं नाही. बरं, प्रतिभाताईंना घेऊन कधी कुठला पिक्चर पाहिलेला आठवतोय का तुम्हाला? बऱ्याचशा सिनेमामध्ये आम्ही दोघं जातो, म्हणजे जायचो. जे मी सिनेमा बघितलेले दिसतात बहुतेक वेळेला आम्ही दोघांनी मिळूनच पाहिलेले आहेत. बरं, मधल्या काळामध्ये बाळासाहेब आंबेडकर, प्रकाश आंबेडकर यांनी आपल्यावर असा आरोप केलेला की ज्यावेळी दलित चळवळ सुरू होती त्याचवेळी पवारांनी आठवले यांना मोठं केलं आणि चळवळ जी सुरू होती ती संपवून टाकली. तुम्हाला मला काही समजत नाही. असं आहे की रिपब्लिकन पक्ष आणि काँग्रेस आम्ही लोक एकत्र वर्षानुवर्ष होतो. अगदी यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हापासून आजपर्यंत. त्यामुळे हे काही पवारांनी सुरू केलं असं नाही. याच्यामध्ये एक सामाजिक ऐक्य, सामाजिक अभिसरण या दोन गोष्टीच्यासाठी आम्हाला सगळ्यांचा आग्रह होता आणि म्हणून या गोष्टीला RPIला बरोबर घेऊन पुढे जायचा आम्ही प्रयत्न केला. गावात असलेला आहेरे आणि नाहीरे हे दोन्ही वर्ग एकत्र आले आणि एकत्र प्रश्नाच्या सोडवणुकीच्यासाठी वागायला लागले तर त्याची उपयुक्तता विशेषतः जो गरीब आहे त्याला अधिक होईल. आणि त्या भावनेनं हे तेव्हापासून आम्ही काम केलं. पण आम्ही हे काम केलं त्याच्यात आंबेडकरही होते. एका निवडणुकीमध्ये मी माझ्याकडे प्रमुख पद होतं त्यावेळेला आंबेडकर, आठवले, कवाडे आणि गवई या चौघांना आम्ही बरोबर घेतलं, एकत्रित निवडणुका लागलं आणि चौघांना आम्ही जनरल जागेवर निवडून आणलं. पण त्याच्यामध्ये बाकी लोक राहिले, हे राहिले नाही. ठीक आहे, त्यांचा अधिकार आहे त्यांचं राजकीय धोरण ठरवायचं. पण आम्ही काही त्याच्यामध्ये कोणाचं नुकसान काही केलं नाही. केलं असेल तर त्यांचा लाभच करून दाखवला होता. आज खरं तर आपण अख्खा दिवस तुमच्यासोबत आहोत, अनेक ठिकाणी आपण जातोय, पण मला तुम्ही कुठल्या देवळात जाताना नाही दिसलात. आपण पाहतो की अनेक नेते या काळामध्ये प्रत्येक धर्माच्या तीर्थक्षेत्राला, प्रत्येक चर्च असो, मस्जिद असो, सगळीकडे जातात. पवार कुठे जातात? माझा देव लोकांच्याच मला भेटतो. माझा विठ्ठल हा लोकांच्यामध्ये मला दिसतो आणि त्याच्यात मला समाधान मिळतं. पण घरातून कधी असं की अंबाबाईच्या किंवा तुळजाभवानीच्या दर्शनासाठी कधी? माझी बायको, माझी आई किंवा मी सुद्धा कधी त्यांच्यासाठी एक 3-4 ठिकाणी कधी तर महाराष्ट्रात गेलो नाही असं नाही, जातोय. त्याच्यात कोल्हापूरची अंबाबाई असेल, तुळजापूरची भवानी असेल,
पंढरपूरचा विठोबा असेल अशा ठिकाणी मी जातो. पण असं काही नित्याचं किंवा रेग्युलर किंवा काहीतरी मागायला वगैरे काही नाही. एक श्रद्धेने जातो आणि या राज्यातला बहुसंख्य समाज कशाची अपेक्षा न करता एका श्रद्धेने या सगळ्या मंदिरामध्ये जातो. त्यांचा एक आदर सन्मान हा माझ्यासारख्यांनीसुद्धा त्याच्यात सहभागी होण्याने होतो आणि म्हणून त्याच्यामध्ये मी आनंदाने जात असतो. पण त्याचं मी हे कधी करत नाही, अवलंबन कधी करत नाही. गावच्या मारुतीला जाता का? माझ्या स्वतःच्या गावच्या मारुतीला नारळ फोडायला जातो. गावच्या वेशीवरच आपण पाहतोय. पेठ वडगावला आपण निघतोय, पण गावची वेश हद्द जशी आपण ओलांडली आहे. लगेच आपण पाहिलं की लोकांना कळलं की शरद पवार इथून निघणार आहेत, तर इथे फटाके वाजले, लोक भेटली आणि मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी हेच आपल्याला पाहायला मिळतंय. मला सांगा, काही तुम्ही म्हणता की तुमचा देव ह्या जनतेमध्ये लोकांमध्ये, सोलापूरचे भाजपचे जे उमेदवार आहेत ते म्हणतात की मीच देव आहे. तुम्ही वाचलं वर्तमानपत्रामध्ये, याला काही अर्थ नाही, या पद्धतीनं सांगणं योग्य नाही. आणि महाराष्ट्र जो फुले आंबेडकरांचा, शाहू महाराजांचा जो महाराष्ट्र ओळखला जातो, हे असल्या गोष्टीचा कधी स्वीकार करणार नाही. मेनका गांधींनी नुकतंच एक वक्तव्य केलं एका सभेमध्ये. त्या म्हणाल्या, मला वोट नाही दिलं तर बघा पाहून घेईन. असं माझ्या ऐकण्यात आलं. कोणते मला मेसेज पाठवला होता UPवरनं, त्याच्यात त्या काहीतरी असं बोलल्यासारखं दिसतंय. काय खरं सांगायचं म्हणजे लोकच आम्हाला मोठं करतात. आम्ही पदावर जातो ते लोकांच्या पाठिंब्यानं, आशीर्वादानं, आणि त्यांनी मोठं केल्याच्या नंतर त्यांच्याशी बोलताना या प्रकारची भाषाची शहाणपणाचं लक्षण नाही. त्यांनी का बोलले, कशासाठी बोलले, पिलभीतमध्ये त्या बोलत होत्या समुदायाला संबोधित. तेच मी ऐकलं होते. पण हे काही योग्य नाही. आणि म्हणजे सत्ता ही डोक्यात जाऊन द्यायची नसते. सत्ता मिळाल्याच्या नंतर सत्ताधाऱ्याने आपले पाय जमिनीवर ठेवायचे असतात आणि त्याची जर आपण काळजी घेतली नाही तर मग काही लोक काही बोलतात आणि तशा प्रकारचे चित्र मला या ठिकाणी दिसतं. वडगाव इथं मी आलेली आहे. सभेला सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणावर लोक इथे आलेली आहेत. मला सांगा, तुम्ही आज इथं का आलात? मला राज शेट्टींच्या प्रचारासाठी आलो आम्ही. मला वाटतं की परिवर्तन होईल? नाही होणार, इथं राज शेट्टीच येणार. देशामध्ये परिवर्तन नाही होणार, देशात होणार, 100% होणार. अगदी निश्चित परिवर्तन होणार आणि राजू शेट्टी साहेबांची हॅट्रिक होणार हे निश्चित आहे. त्यात काय 100% निवडून येणार. 100% 2 लाखांनी होते, हे केपला 3 लाखांनी निवडून येणार. भरपूर. हा, देशात 1 नंबर लीड राजू शेट्टी साहेबांचा. मॅडम, रात्रीचे 9 वाजलेले आहेत. आत्ताच शेवटची सभा संपलेली आहे आणि आता हॉटेलच्या दिशेने कोल्हापुरात आपण रवाना होतोय पेठ वडगाववरून. आणि आपण पाहतोय की 2 रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झालेली आहे. अक्षरशः ही गाडी कशीबशी या वाहन चालकांनी बाहेर काढलेली आहे. इतका उत्साह लोकांमध्ये आहे. शेवटच्या सभेला देखील तितकाच उत्साह होता. दुपारच्या 38 डिग्री सेल्सिअसच्या सभेला देखील तितकाच उत्साह लोकांमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतोय. अगदी गाडी दिसेपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत सेल्फीच्या प्रयत्नामध्ये लोक आपल्याला खिडकीच्या बाहेर अजूनही
दिसत आहेत. पेठ वडगावमधून आता आपण कोल्हापुरात आलेलो आहोत हॉटेलमध्ये आणि आपण पाहतोय की अजूनही गर्दी कायम आहे. लोकांच्या बैठका या इथं देखील होणार आहेत. सर खूप खूप धन्यवाद. खरं याही बैठका आम्ही कव्हर केल्या तर दिवस कधी संपला आणि उद्याचा कधी उजाडेल हेही देखील आम्हाला कळणार नाही. त्यामुळे आता आम्ही रजा घेतो तुमची आणि खूप खूप धन्यवाद. आज आपण प्रचार पॅटर्नमध्ये आम्हाला अख्खा दिवस आपल्यासोबत राहू दिला. सर असं तुम्ही स्टेट ह्या इथून मुंबईला ना. हो आता इथून थेट मुंबईला. ठीक आहे, रात्रीचा प्रवास आहे, झोपून जावा, दुसरं काही सांगायचं नाही. थँक्यू सो मच सर. धन्यवाद. तर वेळ झालेली आहे आता इथंच थांबायची. कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त TV9.